ची एक प्रक्रिया असते की जी निवडणूक घ्यावी लागते 5 वर्षानंतर ती निवडणूक आपली ज्या पद्धतीने घेतली गेली अधिकृतपणे निवडणूक आयोगाने जे निकष लावलेले आहेत त्या पद्धतीने ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांनी त्या कार्यकारिणीमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली होती। त्या प्रक्रियेचा व्हिडिओ मी आपल्याला दाखवतो। व्यासपीठावर बाळकृष्ण जोशी निवडणूक प्रक्रिया पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी इथं पाचारण करतो। निवडणुकीच्या प्रक्रियेला मी सुरुवात करीत आहे। शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एक पदासाठी मी निवडणूक जाहीर केली होती। त्यासाठी माझ्याकडे एक अर्ज आलेले आहेत। माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांचा एकमेव अर्ज आलेला असल्या कारणाने मी जाहीर करतो की श्री उद्धवजी ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी त्यांची निवडणूक जाहीर करीत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी 14 पदांपैकी मी 9 पदांसाठी निवडणूक जाहीर केली होती आणि त्यासाठी माझ्याकडे 9 अर्ज आलेले आहेत आणि त्यामुळे मी या सर्व उमेदवार हे निवडून आले असे घोषित करीत आहे। त्यांची नावं खालीलप्रमाणे आहे। माननीय डॉक्टर श्री मनोहर जोशी, माननीय श्री सुधीर जोशी, माननीय श्री दत्ताजी नलावडे, माननीय श्री लीलाधर ढाके, माननीय श्री सुभाष देसाई, माननीय श्री रामदास कदम, माननीय श्री दिवाकर रावते, माननीय श्री संजय राऊत आणि माननीय श्री गजानन कीर्तीकर या 9 लोकांचे अर्ज आल्यामुळे मी हे शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य म्हणून ते निवडून आलेले आहेत असं मी जाहीर करतो। शिवसेना उपनेते म्हणून 21 पदांसाठी मी निवडणूक जाहीर केली होती आणि त्यामध्ये मला 21 अर्ज माझ्याकडे आलेले आहेत आणि त्या 21 उपनेत्यांची मी नावं घोषित करीत आहे। श्री अनंत गीते, श्री अरविंद सावंत, श्री रवींद्र मिर्लेकर, श्री राम बंकाल, श्री अनंत तरे, श्री विश्वनाथ नेरुरकर, श्री सूर्यकांत महाडिक, श्री विलास अवचट, श्री चंद्रकांत खैरे, श्री विनोद घोसाळकर, श्री सुरेश प्रभू, श्री आनंदराव अडसूळ, श्री गुलाबराव पाटील, श्री बबनराव घोलप, श्री अनिल राठोड, श्री अशोक शिंदे, श्री यशवंत जाधव, डॉक्टर नीलम गोरे, सौ विशाखा राऊत, सौ मीना कांबळी आणि श्री विजय कदम हे 21 लोकांचे अर्ज माझ्याकडे आले आहेत आणि ते 21 लोक निवडून आलेले आहेत असं मी जाहीर करतो। या प्रतिनिधी सभेला उद्धव साहेबांनी जे मार्गदर्शन केलं त्याचा थोडक्यात गोषवारा 1 मिनिटात आपल्याला दाखवतोय। व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर नेते आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतोय, आभार मानतो आहे। एक मोठी जबाबदारी आपण सर्वांनी माझ्या खांद्यावरती सोपवलेली आहात। मगाशी गेल्या काही वर्षातल्या वाटचालीचा उल्लेख झाला आणि या उल्लेखामध्ये 2003 ला जी पहिली आपली प्रतिनिधी सभा झाली, जिथे माझा किंबहुना माझी कार्यकारी प्रमुख म्हणून निवड झाली महाबळेश्वरमध्ये, त्या बैठकीला त्या क्षणी शिवसेना प्रमुख हजर नव्हते, नंतर आले आणि त्याने आपल्याला सर्वांना विचारलं की बाबा जे काही घडलंय तुम्हाला सगळ्यांना मंजूर आहे ना। आज मी आपल्याला सर्वांना विचारतोय, जे काही घडलंय आपल्याला सगळ्यांना मंजूर आहे ना? आपल्यामध्ये कोणी महेश जेठमलानी नाही ना?
नाही, विचारलेलं बरं, कारण नंतर मग कुणाला काही सुचायला नको.